भगवद्गीता हा असा एक अलौकिक ग्रंथ आहे ज्याच्या मन लावून वाचल्यामुळे सुद्धा आपल्याला मनःशांती मिळते। जो मनुष्य कुठलाही वर्ण, आश्रम, देश, संप्रदाय किंवा मत असलेला असला तरीही त्याला आपला उद्धार करण्याचा अधिकार आहे। जेव्हा पांडवांनी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पूर्ण केला आणि प्रतिज्ञेनुसार आपले अर्धे राज्य घेण्यासाठी दुर्योधनाकडे आले, तेव्हा दुर्योधन याने सुईच्या टोका एवढे सुद्धा राज्य देण्यास नकार दिला। भगवद्गीतामधील 18 अध्याय हे वेद उपनिषदांचे सार आहे। त्याचा रोजच्या जीवनामध्ये सुद्धा उपयोग करता येतो। अध्याय 1 अर्जुन विषाद योग। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाच एव किं कुर्वत संजय। या ठिकाणी कुरुक्षेत्र जिथे देवानी यज्ञ केले होते, राजा कुरुने या ठिकाणी तपस्या केली होती, त्यामुळे कुरुक्षेत्रला धर्मक्षेत्र असे म्हटले आहे। इथे दुर्योधनाला राज्यप्राप्तीसाठी विशेष करून युद्ध करायचे होते, मग ते धर्माने असो की अधर्माने राज्य मिळवायचे होते। पण पांडव हे धर्माच्या पक्षात होते, यासाठी त्यांनी युद्ध स्वीकारले होते। राजा धृतराष्ट्रला आपल्या पुत्रामध्ये मोह होता, त्यामुळे आपल्या पुत्रामध्ये आणि पांडवामध्ये त्यांचा समान भाव नव्हता, पक्षपात होता। या ठिकाणी आपल्यालाही शिकवण मिळते, जर समान भाव नसेल तर तिथे प्रेम, आपुलकी राहत नाही, कलह होतो। इथे राजा धृतराष्ट्र संजय यांना युद्धामधील सर्व छोट्या मोठ्या गोष्टी नीट जाणून घेण्यासाठी प्रश्न करत आहेत। संजय उवाच दृष्टा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधन तदा आचार्यम उपसंगम्य राजा वचनम अब्रवीत। संजय यांनी सांगितले, जेव्हा दुर्योधन याने वज्रव्यूहप्रमाणे उभे असलेल्या पांडव सेनेला बघितले, तेव्हा पांडव सेनेची संख्या कमी असून सुद्धा त्याचा प्रभाव पडत होता, कारण त्यांच्या पक्षामध्ये धर्म आणि भगवान श्रीकृष्ण होते। म्हणून दुर्योधन गुरु द्रोणाचार्य यांच्याजवळ गेले आणि पांडव सेनेबद्दल बोलू लागले। पश्येतां पांडुपुत्राणां आचार्य महती च मूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता। हे बघा आचार्य, वज्रव्यूहाप्रमाणे उभ्या असलेल्या पांडव सेनेला बघा, जिथे द्रुपद पुत्र दृष्टद्युम्न हे पांडव सेनेचे सेनापती आहेत, जे की तुमचेच बुद्धिमान शिष्य पण आहेत। या ठिकाणी पांडव सेनेची अशा प्रकारे रचना करण्यात आली होती की जी दुर्योधन यांना खूप मोठी वाटत होती। दुसरे म्हणजे पांडव यांच्याकडे सगळे एकमताचे होते, त्यामुळे उत्साह आणि शक्तीमध्ये सुद्धा ते मोठे वाटत होते। अत्र शूरा महेश्वासा भीमा अर्जुन समायुधे युयुधानो विराट च द्रुपद च महारथ दृष्टकेतु च चेकितान काशीराज च वीर्यवान पुरुजित कुंती भोज च शैब्य च नरपुंगव युधामन्यु च विक्रांत उत्तमौजा च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेया च सर्व एव महारथाः। यानंतर दुर्योधन यांनी पांडव सेनेमध्ये असणारे महारथी गुरु द्रोणाचार्य यांना दाखवून सांगतात की इथे पांडवाकडे असे शूरवीर आहेत ज्यांच्याकडे मोठे मोठे धनुष्य आहेत व जे शक्तीमध्ये भीमासारखे आहेत आणि अस्त्रशस्त्रामध्ये अर्जुना समान आहेत, ज्यांच्यामध्ये सात्यकी, राजा विराट, महारथी द्रुपद,
शिशुपाल पुत्र दृष्टकेतू, चेकितान आणि काशीराज जे की शूरवीर आणि महारथी आहेत, पुरुजित, कुंती भोज हे पांडवांचे मामा आहेत, तसेच राजा शैब्य जे मनुष्यामध्ये श्रेष्ठ आणि खूप बलवान आहे, पराक्रमी युधामन्यू आणि उत्तमौजा पण आहे, सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सगळेच महारथी आहेत. दुर्योधन गुरु द्रोणाचार्य यांना असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की पांडव सेनेला कमी समजू नका, तुम्ही पूर्ण शक्तीनिशी सावधानपूर्वक युद्ध करा. अस्माकं तु विशिष्टाये तान्नि बोधद्विजोत्तमं नायका मम सैन्यस्य सज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. हे ब्राह्मण श्रेष्ठ, जसे पांडव सेनेमध्ये अनेक महारथी आहेत, तसेच आपल्या सैन्यामध्ये सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त विशेष असे महारथी आहेत, ते आता आपण जाणून घ्या. या ठिकाणी दुर्योधन यांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की आपला पक्ष पण कमकुवत नाही, कारण शत्रू पक्ष कितीही कमकुवत असला आणि आपला पक्ष कितीही ताकदवर असला तरी शत्रू पक्षाला कमी लेखण्याची चूक करायची नाही. आणि कुठेतरी दुर्योधन यांच्या मनात थोडे भय पण होते, कारण पांडव यांच्या पक्षामध्ये धर्म आणि भगवान श्रीकृष्ण होते, त्यामुळे त्यांचा प्रभाव दुर्योधन यांच्यावर पडत होता. भवान भीष्म च कर्ण च कृपः च समिति संजय अश्वत्थामा विकर्ण च सौमदत्ती तथा एव च. हे आचार्य, आपण स्वतः आणि पितामह भीष्म तुमच्या दोघांसमोर युद्धात कोणीही टिकू शकणार नाही. पितामह भीष्म यांना तर इच्छा मृत्यूचे पण वरदान होते. महारथी कर्ण पण शूरवीर आहे, त्यांच्या समोर पांडव सेनेचा टिकाव लागणार नाही. कृपाचार्य हे स्वतः चिरंजीवी आहेत, ते पण पांडवावर सहज विजय प्राप्त करू शकतात. अश्वत्थामा आपलेच पुत्र आणि चिरंजीवी आहेत, शूरवीर आहेत. आपल्या पक्षामध्ये पण विकर्ण हे माझेच बंधू धर्मात्मा आणि शूरवीर आहेत. तसेच सोमदत्तचे पुत्र भूरिश्रवा पण मोठे धर्मात्मा आहेत, शूरवीर महारथी आहेत. दुर्योधनाला असे सुचवायचे होते की दोन्ही पक्षामध्ये महारथी शूरवीर आहेत, परंतु आपल्या पक्षामध्ये त्यांची संख्या जास्त आहे. अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविता नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदः. दुर्योधन गुरु द्रोणाचार्य यांना म्हणतात की याशिवाय सुद्धा आपल्या सैन्यामध्ये अनेक शूरवीर आहेत, ज्यांनी माझ्यासाठी आपल्या जीवनाचा सुद्धा त्याग केला आहे, जे अनेक शस्त्र अस्त्र चालवण्यात निपुण आहेत, तसेच युद्धकलामध्ये जे अत्यंत चतुर आहेत. इथे दुर्योधन हे गुरु द्रोणाचार्य यांना आपल्या सैन्याची मजबूत बाजू सांगत होते. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्मभिरक्षितं पर्याप्तं तु इदं एतेषां बलं भीमाभिरक्षितम्. दुर्योधन यांना असे वाटत होते की आपली सेना, ज्याचे सेनापती पितामह भीष्म आहे, तरी सुद्धा ती पांडवावर विजय प्राप्त करण्यासाठी असमर्थ आहे, कारण आपल्या सैन्यामध्ये मतभेद आहेत. पितामह भीष्म पण पांडव यांचा पक्ष घेत होते, परंतु पांडव याची सेना आपल्या सैन्यावर विजय प्राप्त करण्यासाठी समर्थ आहे, कारण तिथे मतभेद नाहीत. ज्याच्या सैन्याचा संरक्षक भीमसेन आहे, जो की बलवान आहे. अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थितः भीष्म एव अभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. इथे दुर्योधन हे आपल्या सैन्यामधल्या महारथींना सांगतात की आपल्याला देण्यात आलेल्या जागेवर दृढतापूर्वक थांबून पितामह भीष्म यांचे रक्षण करा, कारण दुर्योधन यांना माहीत होते की जोपर्यंत पितामह भीष्म
त्यांच्यासोबत युद्धात आहेत तोपर्यंत त्यांना कोणीही हरवू शकत नाही. यासाठी पितामह भीष्म यांचे संरक्षण हीच दुर्योधन यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी होती. तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः सिंहनादं विनद उच्चैः शंखं दद्मो प्रतापवान. जेव्हा दुर्योधनाचा मानसिक उत्साह कमी होऊ लागला तेव्हा कौरवामध्ये वृद्ध असणारे पितामह भीष्म यांनी दुर्योधनाच्या हृदयात हर्ष उत्पन्न करण्यासाठी सिंहाच्या गर्जने समान जोराने शंखाचा ध्वनी केला. या ठिकाणी पितामह भीष्म यांनी दुर्योधनासोबतच आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी सिंह गर्जनेप्रमाणे शंखाचा ध्वनी केला. ततः शंखाच भैर्यच पनवानक गोमुखः सहसा एव अभ्यहन्यन्त सह शब्दः तुमुलः अभवत्. पितामह भीष्म यांनी जेव्हा सिंह गर्जनेप्रमाणे शंख वाजवला तेव्हा कौरव सेनेने युद्धाची घोषणा समजून आपापले शंख, नगाडे, ढोल, मृदुंग याचा ध्वनी एकसाथ केला, ज्याचा आवाज खूप भयंकर झाला. जणू काही आपल्या विरोधात जे युद्ध करत आहेत त्यांच्या मनात भय उत्पन्न करण्यासाठी हा भयंकर ध्वनी करण्यात आला. ततः श्वेते हययुक्ते महती स्यंदने स्थितो माधवः पांडवः च एव दिव्यो शंखो प्रदद्मतु. आता पांडवाबद्दल संजय सांगत आहे की तिथे काय झाले. इकडे पांडव सेनेमध्ये सुद्धा पांढऱ्या शुभ्र घोड्यांच्या महान रथावर बसलेले भगवान श्रीकृष्ण आणि पांडुपुत्र अर्जुन यांनी सुद्धा आपल्या सैन्याचे मनोबल आणि उत्साह वाढवण्यासाठी आपापले दिव्य शंख याचा मोठ्या जोराने शंखध्वनी केला. पांचजन्यं ऋषिकेशः देवदत्तं धनंजयः पौंड्रं दद्मो महाशंखं भीमकर्मा वृकोदरः. भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांचा पांचजन्य नावाचा शंख वाजवला तर धनंजय अर्जुनने देवदत्त नावाचा शंख वाजवला. एवढेच नाही तर भयानक कर्म करणाऱ्या वृकोदर भीमने पौंड्र नावाचा महाशंख वाजवला. अनंत विजयं राजा कुंतीपुत्रः युधिष्ठिरः नकुलः सह देवच सुघोषमणिपुष्पकौ. यासोबतच कुंतीपुत्र राजा युधिष्ठिर यांनी त्यांचा अनंत विजय नावाचा शंख वाजवला, जे पांडवाचे मोठे बंधूसुद्धा होते. नकुल आणि सहदेव यांनी सुद्धा त्यांचे सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. काश्यः परमेश्वासः शिखंडीच महारथः दृष्टद्युम्नः विराटः च सात्यकीच अपराजितः द्रुपदो द्रौपदेयः च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रः च महाबाहु शंखानः दद्मुः पृथक पृथक. संजय हे पांडव सेनेबद्दल वर्णन करून राजा धृतराष्ट्र यांना सांगत होते, कारण त्यांच्या मनामध्ये सुद्धा धर्माबद्दल आदर होता. त्यांनी सांगितले की हे राजन, श्रेष्ठ धनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी सोबत दृष्टद्युम्न, राजा विराट आणि अपराजित सात्यकी, राजा द्रुपद व द्रौपदीचे 5 पुत्र ज्यांचे लांब लांब भुजा आहेत, असा सुभद्रा पुत्र अभिमन्यू सगळ्यांनीच आपापल्या जवळ असणारे शंख वाजवले. एक प्रकारे सर्वजणच आपापली उपस्थितीची जाणीव करून देत होते की त्यांचा सुद्धा या युद्धात सहभाग आहे. सर्वजण आपापल्या परीने सैन्याचा उत्साह वाढवित होते.
सघोषो धृतराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभः च पृथिवीं च एव तुमुलः व्यनुनादयन्। पांडव सैन्याचा शंखध्वनी इतका मोठा आणि भयंकर होता की पृथ्वी आणि आकाश मध्ये त्याचा ध्वनी घुमत होता। त्यामुळे अन्यायपूर्वक राज्य घेणाऱ्या शत्रू पक्षाच्या सेनेचे सुद्धा हृदय विदीर्ण झाले आणि युद्धाचा उत्साह आणि बळ सुद्धा कमी होऊ लागले। पांडव सेनेबद्दल भय वाटू लागले। यासाठी आपणही नेहमी सावध असायला पाहिजे की शरीर, मन किंवा वाणीमुळे अन्याय, अधर्माचे आचरण होऊ नये, कारण जर तसे आचरण केले तर हृदयामध्ये भीती उत्पन्न होते आणि ते कमकुवत होते। अथ व्यवस्थितान दृष्टा धृतराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनु उद्यम्य पाण्डवः। ऋषिकेशं तदा वाक्यम् इदम् आह महीपते सेनयो उभयो मध्ये रथं स्थापय मे अच्युत यावत् एतान् निरीक्षे अहं योद्धुकामान् अवस्थितान् कैमयाः सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे। संजय हे राजा धृतराष्ट्र यांना सांगत आहेत की व्यवस्थित रीतीने उभ्या असणाऱ्या शत्रू पक्षाला, ज्यांनी राज्य अन्यायपूर्वक घेतले आहे आणि आता शस्त्र चालवण्याची तयारी होतच होती, की ज्याच्या रथाच्या ध्वजेवर हनुमानजी विराजमान आहेत, अशा पांडुपुत्र अर्जुनने आपला गांडीव धनुष्य उचलला आणि अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण यांना हे वचन बोलले, हे अच्युत, आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तोपर्यंत उभा करा की जोपर्यंत मी या युद्ध क्षेत्रात उभ्या असणाऱ्या आणि युद्धाची इच्छा असणाऱ्या अशा या युद्धरूपी व्यापारात येणाऱ्यांना मी बघून घेत नाही की मी कोणासोबत युद्ध करणे योग्य आहे। योत्समानान् अवेक्षे अहं य एते अत्र समागताः धृतराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवः। इथे अर्जुन म्हणतात की दुष्ट बुद्धी असणाऱ्या दुर्योधनासाठी इथे येणाऱ्या राजे लोकांना, जे त्याला सहायता करण्यासाठी आलेले आहेत, जे या युद्धाला उत्सुक आहेत, त्यांना मला बघायचे आहे की हे कोण आहेत, ज्यांना सगळे माहीत असून सुद्धा त्यांनी अधर्माचा पक्ष घेतला, परंतु ते धर्मासमोर टिकणार नाही। संजय उवाच एवमुक्ता ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयो उभयो मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुन् इति। अर्जुन यांनी असे म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण यांनी काय केले हे संजय पुढच्या 2 श्लोकात सांगतात। हे भरतवंशी राजन, अर्जुनने असे सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण यांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आपला श्रेष्ठ रथ उभा केला आणि अशा पद्धतीने उभा केला जिथे पितामह भीष्म तसेच आचार्य द्रोणाचार्य समोर, तसेच कौरव सेनेचे मुख्य राजे लोक दिसतील अशा पद्धतीने दिव्य रथ उभा केला आणि म्हटले, हे पार्थ, इथे एकत्रित आलेल्या कुरुवंशीयांना बघ। एक प्रकारे अर्जुनाचा कौटुंबिक मोह जागृत करण्यासाठी श्रीकृष्णाने असे म्हटले।